नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आपण ज्या झूमध्ये आलो आहोत, मैसूरचं हे झू आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडचं शॉप। खूप छान छान वस्तू इकडे पाहायला मिळतात। हाताने बनवलेल्या लाकडी वस्तू, कोरीव काम केलेल्या लाकडी वस्तू, वेगवेगळ्या प्रकारच्या शोभेच्या वस्तू इथे पाहायला मिळतात। तुम्हाला इथे खूप सारे फ्रीज मॅग्नेट पाहायला मिळतील आणि इथे मुलांना आवडतील अशा खूप साऱ्या वस्तू आहेत। मुलांची खेळणी किंवा कॅन्डल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत। तुम्ही इथे पाहू शकता खूप शोभेच्या वस्तू इथे आहेत। इथे वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स सुद्धा अवेलेबल आहेत। लाकडाच्या शोभेच्या वस्तू आहेतच, त्यासोबत या काही किचनच्या उपयोगी वस्तू सुद्धा इथे आहेत। किचनच्या वस्तू म्हणजे कप, वाट्या, ग्लास, हे सगळं ओरिजिनल लाकडापासून बनलेलं आहे। सागाच्या लाकडापासून हे सर्व बनलेलं आहे आणि त्या लाकडाच्या वस्तूंना इथे प्रिंट सुद्धा दिलेली आहे। असं वाटतही नाही या लाकडाच्या वस्तू आहेत म्हणून। खूप छान असं काम केलेलं आहे। हा पण याची कॉस्ट खूप जास्त आहे, म्हणजे नॉर्मल जी भांडी मिळतात त्यापेक्षा जास्त महाग आहेत ही भांडी। मैसूर म्हटलं की इकडे चंदन प्रसिद्ध आहे, म्हणून इकडे तुम्हाला जिथे तिथे चंदनाची पावडर वगैरे पाहायला मिळेल किंवा चंदनाचे बरेचसे प्रॉडक्ट इथे उपलब्ध आहेत। याचा आवाज तर कानांना खूप छान वाटतो। आपण जेव्हा पण कुठेही फिरायला जातो तेव्हा आपण आपल्या जवळच्या लोकांना काही ना काही घेऊन जात असतो। त्यामुळे मी सुद्धा इथून बऱ्याचशा वस्तू घेतल्या आहेत, ज्या मी माझ्या जवळच्या व्यक्तींना आठवण म्हणून देणार आहे। मैसूरची एक आठवण, मैसूरच्या झू मधली काही आठवणी मी इथून घेऊन जात आहे। अतिशय सुंदर आहेत, पण काही खूपच जास्त महाग असल्यामुळे मी त्या नाही घेत। ज्या माझ्या बजेटमध्ये बसतात त्याच वस्तू मी इथून घेऊन जात आहे। बघायला गेलं तर आपल्या ठाण्यात डोंबिवलीत सुद्धा सर्व काही मिळतं, पण फिरायला गेल्यावर तिकडची काहीतरी आठवण आपण घेऊन येतोच। त्यामुळे काहीतरी थोडी शॉपिंग आम्ही इथून केली। मुलांसाठी खूप सारी खेळणी आहेत। जरी घरात खेळणी असतील तरी आपण बाहेर गेल्यावर काहीतरी घेतोच। इथे जे सॅन्डलचे प्रोडक्ट आहेत ते खूप छान आहेत। आता हे दुसरं शॉप आहे जिथे फक्त शोभेच्या वस्तू आहेत आणि टी शर्ट वगैरे आहेत। लाकडापासून बनवलेल्या फ्रेम आहेत। या वस्तू तर खूप सुंदर आहेत, अगदी मनमोहक, पण खूप जास्त कॉस्टली, खूप जास्त महागड्या वस्तू आहेत। त्यामुळे आम्ही या वस्तू काही घेतल्या नाही, फक्त एक फेरफटका मारला आणि सर्व वस्तू कशा आहेत, काय किंमत आहे ती पाहिली। पण खूप छान आहेत तरी सुद्धा। तर असा झाला आमचा मैसूर झूच्या शॉपमधील प्रवास। अतिशय सुंदर असा प्रवास आहे। तुम्हाला आमची ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडले असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। सोबतच बेल आयकॉन सुद्धा दाबा, त्यामुळे आमच्या नवनवीन व्हिडिओज तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।